भविष्यातली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जमिनीवर पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवणं ही काळाची गरज बनली आहे। देशाचं भविष्य ज्याच्या हाती आहे अशा तरुण पिढीने या समस्येवर काम करायला सुरुवात केली आहे। राज्यातल्या जवळपास 300 महाविद्यालयीन तरुणांनी या समस्येचा अभ्यास केला आणि त्यातून निघालेल्या तोडग्यातून बार्शी तालुक्यातल्या मळेगावचा चेहराच बदलला। आजच्या महाविद्यालयीन तरुणांच्या हाती देशाचा भविष्यकाळ आहे। या पिढीला हवामान बदलाच्या या काळात पाण्याचं महत्त्व समजावं यासाठी सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एका अनोख्या शिबिराचं आयोजन नुकतंच सोलापूर जिल्ह्याच्या मळेगाव येथे केलं होतं। यामध्ये सामील झालेल्या तरुणांनी 10 दिवसात मळेगावचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केलाय। सुरुवातीला या गावात प्रवेश केल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला, पण प्रवेश करताना आम्हाला निदर्शनास आलं की या गावाचा परिसर हा खूप दुष्काळी भागाचा आहे। या ठिकाणी बागायती शेतीचं प्रमाण कमी आहे, कारण येथील भूजल सर्वेक्षणाचा अहवाल असा आहे की या ठिकाणी पाण्याचं जी खोली आहे, पाण्याची पातळी खूप कमी आहे। म्हणून आम्ही प्रथमतः सर्वात पहिलं काम केलं ते ओढा खोलीकरणाचं काम। जलयुक्त शिवारामध्ये ओढा खोलीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आपण घेतलेला आहे। या ओढा 700 मीटरचा ओढा आपण जवळजवळ 700 मीटरचा ओढा 5 फूट खोली या प्रमाणात आपण खांदून सर्व विद्यार्थ्यांनी श्रमदानातून खांदलेला आहे। श्रमदानातून खांदल्यानंतर तिसऱ्या दिवशी येथे भरपूर पाऊस झाला। या भरपूर पावसामुळे जवळजवळ 2 ते 3% पाणीसाठा त्यांना खांदलेल्या चरीमध्ये साठून राहिलेला आहे। तसेच या ठिकाणी सिमेंटच्या पिशव्यामध्ये माती भरून वाळू भरून आपण बंधारे तयार केले आहेत। या गावातील स्मशानभूमीकडे जाणारी रस्ते दुरावस्था खूप झाली होती। ही दुरावस्था विद्यार्थ्यांनी स्वतः माती टाकून रस्ता करून घेतलेला आहे। जलयुक्त शिवार आणि स्वच्छ भारतासाठी युवक ही संकल्पना घेऊन हे राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये संपूर्ण राज्यातील जवळपास 300 तरुण तरुणींचा सहभाग होता। बार्शीच्या भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयानं यासाठी विशेष प्रयत्न केले। मळेगाव सारख्या पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावाची निवड करून गावामध्ये पाणी समस्येवर काम करताना गावही स्वच्छ करण्याचं काम युवकांनी केलं। जलयुक्त शिवार व स्वच्छ भारतासाठी युवक ही संकल्पना घेऊन आम्ही या शिबिरामध्ये उतरलो। बार्शी तालुक्यातील हे मळेगाव जे महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार आहे त्या अभियानामध्ये गाव आहे, त्यामुळं आम्ही ती संकल्पना घेऊन विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केलेलं आहे। जवळजवळ या शिबिरामध्ये 250 मुलं सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या विद्यापीठातून मुलं सहभागी झालेले आहेत। त्यानंतर आम्ही त्या मुलांचे ग्रुप पाडून की प्रत्येक ग्रुपला संत गाडगे महाराज असेल, संत कबीर असेल, शिवाजी महाराज असेल, वेगवेगळ्या समाजसुधारकाची नावं देऊन त्या प्रत्येक ग्रुपमध्ये एक ग्रुप लीडर असेल, कामाचं अतिशय व्यवस्थित नियोजन करून त्या मुलांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। तळ्याचं गाळ काढायचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, त्यानंतर वनराई बंधाऱ्याचं काम असेल, अतिशय सुंदर असं देखणं काम ह्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सर्व विद्यापीठाचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते। शहरी भागात राहणाऱ्या तरुणांना गावाकडच्या समस्या समजाव्यात आणि भविष्यात त्या तरुणांनी त्यावर मार्ग शोधण्यासाठी पुढाकार घ्यावा या उद्देशानं हे श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात सुई आणि स्टेथोस्कोपच्या ऐवजी पाटी आणि फावडा आल्यानं त्यांनाही गावाकडची नाळ जुळण्यास मदत झाली आहे। फर्स्ट टाइम आम्हाला असं वाटलं होतं की NSS कॅम्प हा मेडिकलसाठी आहे, बट इथे आल्यावर कळलं की हा तर राष्ट्रीय कॅम्प आहे। इथे तर सगळ्या फील्डचे लोक आलेले आहेत। मग तेव्हा असं वाटत होतं की आम्हाला हे जमतंय की नाही। हातात सुई आणि स्टेथोस्कोपच्या ऐवजी आमच्या हातात पाठी आणि खोरे हे चित्र जरा पाहायला विचित्र वाटत होते, पण सगळ्यांनी खूप सपोर्ट केला। आम्ही इथे इथे एक ओढा आहे तिथला गाळ काढला, रस्ते केलेले आहेत तिथल्या गावात, गटारी स्वच्छ केलेल्या आहेत, गाव पूर्ण स्वच्छ केलेलं आहे। मळेगावला लागूनच ओढा आहे। मागील 40 ते 50 वर्षांमध्ये या ओढ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे ओढा संपूर्ण बुजून गेला होता। राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी 3 दिवसात ओढ्यातील गाळ काढला। 50 मीटर लांब आणि 40 फूट खोल ओढा तयार करण्यात आलाय। तसंच 2 ठिकाणी वनराई बंधारे देखील या विद्यार्थ्यांनी बांधलेत। आम्ही सुरुवात केली आणि ह्या कामाचे सुमारे आम्ही जवळपास या ठिकाणी 50 मीटर लांबी आणि 3 ते 4 फूट खोल असं या ठिकाणचा गाळ काढून आम्ही शेजाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकलेला आहे। आणि प्लस या ठिकाणी योगायोगानं
निसर्गानं पण आम्हाला एक देणगी दिली म्हणायला असं हरकत नाही की आम्ही हा गाळ काढल्यानंतर लगेचच त्या दिवशी संध्याकाळी पाऊस झाला आणि त्या पावसामुळे हे या ठिकाणी पाणी साठलं आणि या पाण्याचा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये विहिरींना पाणी वगैरे कमी असतं, तर या ठिकाणी पाणी साठल्यानंतर या पाण्याचा विहिरींना पाणी वाढण्यास बचत होईल, तसेच शेतकऱ्यांच्या तसेच गावच्या पाण्याच्या पातळीमध्ये या प्रोजेक्टपासून वाढ होईल, हे या ठिकाणी याचा फायदा होईल. गावाचा शिवार पाण्यानं समृद्ध व्हावा आणि संपूर्ण गाव स्वच्छ व्हावं यासाठी तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस शहरी भागाकडे वाढत चाललेले लोंढे आणि ग्रामीण भागातील वाढत जाणाऱ्या समस्या यांची जाणीव तरुणांना व्हावी, त्यावर तरुणांनीच काम करावे यासाठी हे राज्यस्तरीय शिबिर मोलाचं ठरणार आहे. संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर.